नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 13 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचं नाव आहे आदला बदल। या पाठाचे लेखक पन्नालाल पटेल हे आहेत। पाठाला सुरुवात करण्या अगोदर लेखक पन्नालाल पटेल यांचा अल्प परिचय आपण पाहणार आहोत। लेखक पन्नालाल पटेल, जन्म 1912, मृत्यू 1989, प्रसिद्ध गुजराती लेखक, विविध लघुकथा संग्रह, बालसाहित्य, एकांकिका प्रसिद्ध। तर हा लेखक पन्नालाल पटेल यांचा अल्प परिचय या ठिकाणी आपण पाहिला। यानंतर या पाठामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे थोडक्यात जाणून घेऊ। अमृत व इसाब या मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे। मुलांनो, अमृत व इसाब हे खूप चांगले मित्र होते। होळीच्या दिवशी खोडकर मुलांच्या झटापटीत इसाबचा नवीन शर्टाचा खिसा फाटला। अमृतने आपला नवीन शर्ट त्याला दिला। शर्टांच्या आदल्या बदलीतून त्यांच्यातील घट्ट मैत्री दिसून येते। मुलांनो, मैत्रीचे नाते कसे निर्मळ व घट्ट असावे याची शिकवण देणारी ही कथा आहे। अतूट मित्रप्रेम व सर्व धर्म समभाव ही मूल्ये या पाठात अधोरेखित केली आहेत। चला तर मग या पाठाला सुरुवात करूयात। होळीचा सण होता। सायंकाळची वेळ होती। गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती। एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती। मुलांनो, होळीच्या सणानिमित्त गावातील काही मुलं कडुनिंबाच्या झाडाखाली एकत्र जमलेली असतात आणि ती सर्वजण एकमेकांवर धूळ उडवत खेळत असतात। अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती। ते दोघेही तेथे हातात हात घालून आले व त्यांच्या बरोबर खेळू लागले। अमृत व इसाब हे दोन जिवलग मित्र त्या निंबाच्या झाडाखाली जी मुलं थांबलेली असतात त्यांच्या जवळ येतात आणि त्यांच्या बरोबर ती सुद्धा खेळ खेळू लागतात। आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते। दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टींनी अगदी सारखे होते। होळीच्या सणानिमित्त अमृत व इसाब या दोघांनीही आपल्या आईवडिलांकडून नवीन कपडे शिवून घेतलेले असतात। तर नवीन कपडे घालून हे दोघे त्या ठिकाणी आलेले असतात। दोघांचे कपडे, त्याचा रंग, आकार, कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते। दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात होते। दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती। थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती। फरक फक्त इतकाच होता की अमृतला आई वडील होते, इसाबला फक्त वडील होते। तर दोन जिवलग मित्र असणारे इसाब व अमृत हे दोघेही खूप चांगले मित्र असतात आणि या होळीच्या सणानिमित्त त्यांनी आपल्या आईवडिलांकडून कपडे शिवून घेतलेले असतात। दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकत असतात। दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती
थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट एकसारखीच होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आई वडील होते, तर इसाबला फक्त वडील होते, त्याला आई नव्हती. तर मुलांनो, या पाठाच्या या पहिल्या परिच्छेदात लेखकांनी अमृत व इसाब या दोन मित्रांची सुंदर अशी कथा या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलेली आहे. त्याचबरोबर त्यांची मैत्री, त्या मैत्रीचं खूप सुंदर वर्णन इथं सादर केलेलं आहे. आता पुढं नेमकं काय म्हटले बघा. दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. अमृत आणि इसाब दोघंही हातात हात घालून त्या निंबाच्या झाडाजवळ येतात. त्यावेळेस एक मुलगा त्या दोघांना उद्देशून म्हणतो की, अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात रे. असं एक मुलगा त्या दोघांना उद्देशून म्हणतो. यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. व्रात्य म्हणजे खोडकर. पहिला मुलगा अमृत आणि इसाबला उद्देशून म्हणतोय की तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. असं म्हटल्याबरोबर दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचते. अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत. म्हणजे तुम्हा दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे, ते तरी आम्हाला बघायला मिळेल. तो खोडकर मुलगा अमृत, इसाबला उद्देशून म्हणतोय की तुम्ही दोघं कुस्ती का नाही लढत. म्हणजे तुम्हा दोघांची ताकद एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे, ते तरी आम्हाला बघायला मिळेल. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये कोण शक्तिशाली, ताकदवान आहे हे आम्हाला समजेल. असं तो खोडकर मुलगा इसाब आणि अमृतला उद्देशून म्हणतो. पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया. दुसरा जो खोडकर मुलगा असतो त्याला जी कल्पना सुचलेली असते ती कल्पना पहिल्या मुलाला आवडते आणि मग तोही अमृतला आणि इसाबला उद्देशून म्हणतोय की खरंच तुम्ही दोघांपैकी कोण वरचढ आहे ते आपण बघूया. चला यापुढे. आणखीन एक जण ओरडला, ही नुसती गंमत आहे. इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारील. बघा, म्हणजे सर्व मुलं अमृतला, इसाबला प्रोत्साहित करत होती, आवाहन करत होती की तुम्ही दोघं एकत्र या, कुस्ती खेळा, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये कोण वरचढ आहे हे आम्हाला समजेल. मग एक जण तेवढ्यात ओरडून सांगतो की ही नुसती गंमत आहे. त्यावेळेस इसाब अमृतकडे बघतो आणि मग अमृत त्या उपस्थित सर्व मुलांना ठामपणे, म्हणजे निश्चयाने, निर्धाराने त्या सर्व उपस्थित मुलांना सांगतो की नाही, मला कुस्ती खेळायची नाही, कारण माझी आई मला मारेल, रागवेल. असं तो ठामपणे त्या उपस्थित मुलांना सांगतो. त्याची भीती खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते, हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास. आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. अमृतच्या मनात जी भीती असते की आई मारेल, रागवेल, तर ती भीती खरी असते. कारण तो घरातून बाहेर पडत असताना
अमृतच्या आईने त्याला बजावलेले असते, म्हणजे ताकीद दिलेली असते. त्याला निक्षून सांगितलेलं असतं की हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास. आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव, मी तुला खूप मारेन. असं अमृतच्या आईनं अमृतला निक्षून सांगितलेलं असतं. आणि त्यामुळंच अमृत कुस्ती खेळायला नकार देतो. कारण त्याला माहीत असतं कुस्ती खेळत असताना त्या झटापटीमध्ये कपडे खराब होणार, घाण होणार आणि फाटले तर आई आपल्याला घरी गेल्यावर मारणार, रागावणार. आणि त्यामुळंच तो त्या मुलांना स्पष्टपणे नकार सांगतो. अमृतने आईवडिलांपाशी खूप हट्ट धरला होता, ते खरे होते. इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता की इसाबसारखा शर्ट मिळालाच पाहिजे. खरं तर इसाबचे वडील त्याला नवीन कपडे शिवून देणार असतात आणि मग इसाबला नवीन शर्ट मिळणार असल्याचे अमृतला समजताच त्यानेही आपल्या आईवडिलांजवळ हट्ट धरला की मलाही इसाबसारखा शर्ट पॅन्ट हवी आहे. आई जर नाही म्हणाली तर बाबा काही ऐकणार नाहीत हे अमृत पक्क ओळखून होता. पण तो सहजासहजी हार मानणारा नव्हता. म्हणजे घरात जर आपण हट्ट केलो कपड्यासाठी आणि आई जर नाही म्हणाली तर बाबाही काही ऐकणार नाहीत हे अमृतला चांगलंच माहीत होतं. तो पक्क ओळखून होता, पण तोही सहजासहजी हार मानणारा नव्हता. अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली. आणि मग अमृतच्या हट्टाखातर अमृतच्या आईने त्यांच्या बाबांकडे अमृतला नवा शर्ट, नवीन कपडे घेऊन देण्यासाठी गळ घातली आणि अमृतचा हट्ट पुरविला. गळ घातली म्हणजे आग्रह धरला, आग्रह केला. आणि मग आईच्या आग्रहाखातर, अमृतच्या हट्टाखातर अमृतच्या बाबांनी त्याला नवीन कपडे शिवून दिले. ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची त्याची तयारी नव्हती. घरी आपल्या आईवडिलांनी आपल्या हट्टाखातर आपल्याला नवीन कपडे शिवून दिलेत आणि ते छानपैकी नवे कपडे घालूनच अमृत घरून निघाला होता. त्यामुळे ते कपडे खराब होतील असे काहीही करायची त्याची तयारी बिलकुल नव्हती. आणि त्यातही इसाब बरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. आपल्या जिवलग मित्राबरोबर झटापट करायची, कुस्ती खेळायची अमृतची बिलकुल इच्छा नव्हती. त्याचवेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, चल रे, कुस्तीचा एक डाव होऊ दे. त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले. अमृत उपस्थित सर्व मुलांना सांगत होता की मला कुस्ती खेळायची नाही. तो स्पष्टपणे नकार देत होता, परंतु सर्व मुलं त्याचं काही ऐकत नव्हते. आणि तेवढ्यात एका मुलाने अमृतचा हात पकडून म्हटले की चल रे, कुस्तीचा एक डाव होऊ दे, म्हणजे एक खेळ होऊ दे. आणि मग अमृतला त्या मुलाने मैदानात खेचून नेलं. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही, सोड मला. म्हणजे शेवटपर्यंत अमृत त्या उपस्थित मुलांना सांगत होता की बाबांनो, मला कुस्ती खेळायची नाही. माझे कपडे घाण झाले, खराब झाले, फाटले तर माझी आई मला रागवेल, मारेल, त्यामुळं मी कुस्ती खेळणार नाही. पण ती उपस्थित मुलं
अमृतचं बिलकुल ऐकत नव्हती. आणि तेवढ्यात केशव नावाच्या एका मुलाने अमृतचा हात पकडून त्याला मैदानात खेचून नेलं. त्यावेळेस त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी अमृतने खूप प्रयत्न केला, धडपड केली, पण त्याचा काहीच इलाज झाला नाही. पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. बाकीची पोरे गमतीने ओरडली. केशवच्या तावडीतून सुटण्याचा अमृत खूप प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या तावडीतून तो सुटू शकला नाही. केशवने त्याला घट्ट पकडलं होतं, त्याला तो जाऊच देत नव्हता. आणि शेवटी त्याला केशवने अमृतला जमिनीवर ढकललं. आणि मग त्यावेळेस सगळीच मुलं जोरजोरात ओरडू लागली, अमृत हारला, केशव जिंकला, केशव जिंकला, हुर्रे असं म्हणत सगळी मुलं गोंधळ घालू लागली, आरडाओरडा करू लागली. इसाबला हे सहन झाले नाही. त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटले, चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो. आता हा सगळा प्रकार इसाब पाहत होता. केशवने अमृतला कसं ढकललं, त्याला कसं पाडलं, त्याचबरोबर सगळी मुलं आपल्या अमृतला, मित्राला कशी चिडवतायत, हे सगळं इसाब पाहत होता. हे सगळं बघून त्याला खूप राग आला. त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटलं की चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो. म्हणजे अमृतला खाली पाडल्याचं पाहताच इसाब पुढे सरसावला आणि त्या केशवला ठणकावून सांगितलं की केशवा चल ये, माझ्याबरोबर कुस्ती खेळ. केशव घुटमळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. आता इसाब आपल्याबरोबर कुस्ती खेळतोय म्हटल्यावर केशव थोडासा घुटमळला, क्षणभर थांबला, विचार करू लागला. पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले, म्हणजे भडकवलं. दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसाबने पेच घालून केशवला चित केले. आणि मग दोघंही, केशव आणि इसाब दोघंही एकमेकांना भिडली. आणि इसाबने पेच घालून, म्हणजे विविध डाव घालून केशवला चित केले. चित केले म्हणजे हरवले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले आहे. उपस्थित सर्व मुलांच्या लक्षात आलं की आपण गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला आता भलतंच गंभीर वळण लागलेलं आहे. केशवचेही कपडे खराब झालेले आहेत, घाण झालेले आहेत. आता केशवचे आई वडील आपल्याला रागावतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळून गेली. केशवचे कपडे खराब झाले, तो खाली पडला. आणि मग सगळ्या मुलांना लक्षात आलं की आपण गंमत म्हणून सुरू केलेला हा खेळ आता भलतंच वळण घेऊ लागलेला आहे. आता आपल्याला केशवचे आईवडील रागावतील, बोलतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळत सुटली. अमृत व इसाब ते देखील तिथून निघाले. दोघेही थोड्याच अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. त्याचा खिसा फाटला होता. आणि मग सगळी मुलं सैरावैरा पळून गेली. अमृत व इसाब हे दोघेही तिथून निघाले. आणि मग काही अंतर पुढे गेल्यावर अमृतच्या लक्षात आलं की इसाबच्या नवीन शर्टाचा खिसा हा फाटलेला आहे. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आला. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. इसाबच्या नवीन शर्टाचा खिसा फाटलाय हे पाहून दोघंही खूप घाबरली.
भीतीने त्यांच्या पोटात गोळा आला आणि आता पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. अमृतला तर आईने सक्त बजावले होते की तू हे नवीन कपडे जर खराब केलेस तर लक्षात ठेव, तुला खूप मारेन. आणि इसाबलाही वाटत होतं की घरी आपले बाबा, आपले वडील आपल्यालाही खूप रागवतील, मारतील. त्यामुळे दोघंही प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असतात. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. या शर्टासाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची घातला होता. म्हणजे इसाबला त्यांच्या बाबांनी जे कपडे शिवून घेतले होते त्यासाठी त्यांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते, म्हणजे उसने घेतले होते. आणि मग कापड निवडण्यात, शर्ट शिवून घेण्यात त्यांचा बराचसा वेळ हा खर्च झालेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी त्या दोघांना आठवू लागल्या आणि मग ती प्रचंड घाबरली. अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले. इसाब, अमृत प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असतात आणि मग त्या अवस्थेत असताना अमृतला एक कल्पना सुचते. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेलं. स्वतःच्या शर्टची बटणे काढत अमृत म्हणाला, चल लवकर काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. अमृतला एक चांगली कल्पना सुचते आणि मग तो इसाबला एका बाजूला ओढून नेतो आणि स्वतःच्या शर्टाची बटणे काढत त्याला म्हणतो की तुझा शर्ट काढ, हा माझा शर्ट तू घाल. पण तुझं काय, तू काय करणार? इसाबने विचारले. मी तुझा शर्ट घालीन, अमृतने उत्तर दिले. इसाब शर्टाची बटणे काढू लागला. शर्टाची आतला बदल. पण त्याने काय होणार आहे? तुझे बाबा तुला मार देतील. अमृतने आपली कल्पना इसाबला सांगितली की आपण आता शर्टांची आदला बदल करू. तू पटकन तुझा फाटलेला जो शर्ट आहे तो मला दे आणि माझा चांगला शर्ट तू घाल. परंतु इसाबला हे कळेच ना. आणि मग तो अमृतला म्हणतोय की याने काय होणार आहे? आपण शर्टांची आदला बदल करू, पण त्यामुळे काय होणार आहे? तुझे बाबा तर तुला मारतीलच ना. मग त्यावर अमृतने त्याला खूप छान उत्तर दिलं. खरंय, ते मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे, अमृत उत्तरला. बघा, म्हणजे इसाब काही वेळ विचार करू लागला की अमृत असं का करतोय? आपला चांगला शर्ट तो मला का देतोय? जर त्याने फाटलेला शर्ट घातला तर घरी गेल्यावर त्याची आई, त्याचे बाबा त्याला मारणारच आहेत, रागावणारच आहेत. परंतु अमृतने इसाबला समजावून सांगितलं की मला जरी बाबा मारायला पुढे आले तर आई मला वाचवेल. असं तो मोठ्या समंजसपणे इसाबला सांगतो. इसाब घुटमळला. त्याचवेळी त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांनी झटपट शर्टांची आदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागली. आणि मग अमृतच्या कल्पनेप्रमाणे, त्याच्या युक्तीप्रमाणे इसाबने अमृतचा शर्ट घातला. त्याचवेळी त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघांनी पटकन आपापल्या शर्टांची आदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश आपापल्या घराकडे ती चालू लागली. तर मुलांनो, बघा, या पाठाच्या पूर्वार्धामध्ये लेखकांनी अमृत व इसाब यांच्यातील मैत्रीचे सुंदर शब्दात वर्णन केले आहे. अमृत व इसाब हे दोघे जण एकमेकांची मदत करण्यासाठी कसे धडपड करतात ते आपण या ठिकाणी
पाहिलं. तर आशा आहे की हा संपूर्ण भाग तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे. यानंतर या पूर्वार्धातील कठीण शब्दांचे अर्थ आपण समजून घेणार आहोत. बघा मुलांनो, तुमच्या टीव्ही स्क्रीनवर शब्दार्थ दिसत असतील. पहिला शब्द अदला बदल. येथे अर्थ आहे बदलणे. इंग्रजीमध्ये एक्सचेंज असे म्हणतात. त्यानंतर कर्जाऊ म्हणजे उसने. कल्पना म्हणजे युक्ती, आयडिया असं इंग्रजीमध्ये म्हणतात. त्यानंतर कुस्ती म्हणजे मल्लयुद्ध. कुस्ती म्हणजे मल्लयुद्ध, इंग्रजीमध्ये रेसलिंग असे म्हणतात. पुढचा शब्द आहे खिळले म्हणजे थांबले. घुटमळणे म्हणजे रेंगाळणे. चिथावणे म्हणजे भडकवणे. झटपट म्हणजे पटकन. झोंबाझोंबी म्हणजे मारामारी. त्यानंतर टोमणा. टोमणा म्हणजे मर्मभेदक टीका, इंग्रजीमध्ये टाउंट असे म्हणतात. ठीक आहे. टोमणा म्हणजे मर्मभेदक टीका, टाउंट. पुढचा शब्द आहे ठामपणे म्हणजे निर्धाराने, निश्चयाने. डाव म्हणजे खेळ. धास्ती म्हणजे भीती. निंब म्हणजे कडुनिंबाचे झाड. पेच अडचण, गुंतागुंत. निंब म्हणजे कडुनिंबाचे झाड आणि पेच म्हणजे अडचण, गुंतागुंत. पुढचा शब्द आहे बजावणे, निक्षून सांगणे. उरात्य म्हणजे खोडकर. यानंतर काही वाक्प्रचार दिलेले आहेत. यातील पहिला वाक्प्रचार आहे वरचढ असणे म्हणजे वर्चस्व गाजवणे. वरचढ असणे म्हणजे वर्चस्व गाजवणे. त्यानंतर गळ घालणे म्हणजे आग्रह करणे. गळ घालणे म्हणजे आग्रह करणे. पुढचा वाक्प्रचार आहे तावडीतून सुटणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे च्यापासून सुटका करून घेणे. पुढचा वाक्प्रचार आहे पारा चढणे, खूप राग येणे. पारा चढणे म्हणजे खूप राग येणे. चित करणे म्हणजे कुस्तीत हरवणे. शेवटचा वाक्प्रचार आहे पोटात गोळा येणे म्हणजे खूप भीती वाटणे. यानंतर प्रश्न दिलेला आहे इसाब व अमृत यांचे घर कोठे होते? दोघांची घरे रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. पुढचा प्रश्न आहे एका व्रात्य मुलाला कोणती खोडकर कल्पना सुचली? इसाब व अमृतने कुस्ती लढावी ही कल्पना सुचली. आणि शेवटचा प्रश्न आहे गावातील मुले येथे जमली, इथे जमली. आणि उत्तर आहे निंबाच्या झाडाखाली. तर मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 13 आदला बदल या पाठाचा पूर्वार्ध समजून घेतला. त्याचबरोबर शब्दार्थ, प्रश्न उत्तरे यांचीही
चर्चा केली. तर आशा आहे की हा संपूर्ण भाग तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे. धन्यवाद.